नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी गणितातील एक अतिशय महत्त्वाचा धडा शिकणार आहोत. पूर्णांक. हा धडा एकदा समजला की पुढील अनेक गणितातील उदाहरणे सोडवणे खूप सोपे होते. सर्वप्रथम एक प्रश्न पाहूया. तुम्ही कधी तापमान -5°C, बँकेतील कर्ज किंवा समुद्र सपाटाखालील उंची याबद्दल ऐकले आहे का? काही ठिकाणी ऋण संख्या वापरल्या जातात, म्हणून पूर्णांक समजून घेणे आवश्यक आहे. पूर्णांक म्हणजे काय? शून्य, धन आणि ऋण संख्या यांच्या समूहाला पूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ, आपण एक उदाहरण पाहू. उदाहरणार्थ -5, -4, -3, -2 आणि -1. नंतर 0, नंतर 1, 2, 3, 4, 5. अशा पद्धतीने या ऋणसंख्या, डाव्या बाजूच्या ऋणसंख्या, मधला भाग 0 आणि उजव्या बाजूच्या ह्या धनसंख्या असतात. आता आपण एका रेषेने समजू. डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात आणि उजव्या बाजूला धनसंख्या असतात, म्हणून ते असे लिहिले जाते. त्या पद्धतीने संख्या लिहिल्या जातात पूर्णांकाच्या. ऋण पूर्णांक, शून्य आणि धन पूर्णांक. हा असतो ऋण पूर्णांक, हे आहे 0 आणि हा आहे धन पूर्णांक. डाव्या बाजूला ऋण पूर्णांक असतो, उजव्या बाजूला धन पूर्णांक असतो आणि मध्यभागी 0 असतो. महत्त्वाची गोष्ट, 0 ही संख्या धनही नाही आणि ऋणही नाही. आज आपण पूर्णांक म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि संख्या रेषेवरील स्थान समजून घेतले. पुढील व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकांची बेरीज कशी करायची हे अगदी सोप्या उदाहरणासह शिकणार आहोत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.